मराठा मोगल मराठ्यांना मरहट्टा म्हणत होते, म्हणजे मरणाचा सामना करणार पण मागे हटणार नाही. पण अफजल खान म्हणाला, शिवा पहाडी चूहा है, जिंदया मुर्दा पकड कर लाऊंगा. तुळजापूर, पंढरपूर अशी देवस्थान अक्षरशः उद्ध्वस्त करत खान आता वाईपर्यंत आला होता. महाराजांनी भेटीसाठी प्रतापगडची निवड केली, कारण प्रतापगड जिंकणं इतकं सोपं नव्हतं. प्रतापगडला लाभलं होतं जावळीचं घनदाट जंगल, जिथं सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. खालून पाहिलं तर किल्ल्याची भिंत दिसत आहे, पण वर जाण्याचा रस्ता कुठं आहे हे समजत नाही. किल्ल्याच्या पायथ्याजवळ जेव्हा भेटीची वेळ ठरली, तेव्हा महाराजांनी आपले खास 40 सैनिक या गुहेत ठेवले होते. शिवाजी महाराजांना दगाफटका करून जर अफजल खान पुढे आला तर किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 40 मावळे या ठिकाणी लपून ठेवले होते. मुख्य दरवाजा हा कुठं आहे हे समजत नाही. या पद्धतीला कौमुख दरवाजा म्हणतात. गाय बसताना ज्या पद्धतीने आपला चेहरा लपवते, तसाच काहीसा हा दरवाजा आहे. खालून पाहणाऱ्या व्यक्तीला दोन्ही भिंती एकत्र दिसतात आणि शत्रू इथपर्यंत पोहोचले तरी तर ह्या होलामधून गरम गरम तेल सोडलं जात होतं आणि या तेलामुळे घसरून भिंत चढण्याचा प्रश्नच नव्हता. आक्रमणासाठी तेव्हा हत्ती आणि तोफांचा वापर केला जात होता, पण हत्तीला तिरकं चालत येणं शक्य नव्हतं आणि तोफांचा हल्ला हा मुख्य दरवाजापर्यंत जाऊ शकत नव्हता. त्या ठिकाणी एक तोफ ठेवली जात होती. तोफेचा हल्ला हा कुठून होतोय हे शत्रूला समजतच नव्हते. या ठिकाणी हातात तलवार घेऊन एकच मावळा हजारो सैनिकांना रोखू शकत होता. किल्ल्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे पिण्याचं पाणी. किल्ल्याची तटबंदी बांधताना डोंगर फोडले आणि त्यापासून मिळणाऱ्या दगडांचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केला. ज्या ठिकाणी दगड काढले त्या ठिकाणी खड्डे झाले. काही ठिकाणी पाण्याचे झरे निघाले तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साठून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. राजमार्ग. महाराज भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी सतत गडावर येत असत, तेव्हा या मार्गाचा वापर करत असत. आपण राजांना आपलं दैवत मानतो, त्यांची बरोबरी कोणाला करता येणार नाही. याकरता हा मार्ग आता बंद केला आहे. महाराजांबद्दल असणाऱ्या निस्सीम श्रद्धेचं दर्शन या घटनेतून घडतं. आपल्या जीवन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जितके नवीन किल्ले बनवले, त्यामध्ये भवानी मातेचं मंदिर बनवलंच आहे. या मूर्तीची स्थापना स्वतः शिवाजी महाराजांनी केली आहे. अफजल खान वधानंतर पहिली गोष्ट त्यांनी जी केली ती म्हणजे भवानी मातेचं मंदिर बनवलं. ही तीच मूर्ती आहे ज्याला शिवाजी महाराजांचे हात लागले आहेत. या मंदिरात फिरताना मन प्रसन्न होतं आणि खरंच आपण देवाच्या सानिध्यात आहोत. मन शांत झालंय याची जाणीव होते. मंदिराच्या सानिध्यात दाटी वाटीने वसलेली ही कौलारू घरे पाहून 300 वर्षानंतर आजही किल्ल्यावर परिवार राहतात, किल्ल्याची सेवा करतात. छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून 400 वर्षामध्ये आमची 14वी पिढी सुरू आहे सर प्रतापगडला. आमचे पूर्वज प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिलेली आहेत. 13वी पिढी आमची. पण असा विचार येतो, यांची पूर्वज किल्ल्यावर काय काम करत असतील. गडावर 25 कुटुंब आहेत, ते सर्व सेवेकरी आहेत. म्हणजे प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. कोणी भोई लोक आहेत, पालखी उचलतात, कोणी मशाल पेटवतात, कोणी नगारे वाजवतात, कोणी दरवाजा बंद करतात किल्ल्याची. आमचे पूर्वज प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिलेली आहेत. कोणी देवीचे पुजारी आहेत, कोणी नगारा वाजवणारे आहेत, शंख वाजवणारे, संबळ वाजवणारे, किल्ल्याचा दरवाजा बंद करणारे, उघडणारे शिपाई, म्हणजे पालखी उचलणारे पालखीची भोई आहेत. शंकराचे पुजारी. शत्रूचं आक्रमण झालं की मावळ्यांना सावध करणे, महाराजांचं आगमन झालं तर नगारा वाजवणे, किल्ल्यामध्ये असणाऱ्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी सेवेकरी अशी पूर्वजांची कामे होती. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या घरातला एक माणूस तरी प्रतापगडावर असणारच आहे कुटुंबातील.
किल्ल्यामध्ये असणारा छोटा किल्ला ह्याला बाल किल्ला म्हणतात. खालचा किल्ला जिंकला गेला तरी आपले सैनिक या किल्ल्यातून खालच्या किल्ल्यावर आक्रमण करू शकत होते. महल, घोड्यांचा तबेला, दरबाराची जागा, धान्य गोदाम अशा महत्वाच्या गोष्टी या बालकिल्ल्यामध्ये असत. महाराज देवाच्या साक्षीने न्याय करत होते म्हणून मंदिरासमोर दरबाराची जागा आहे. इथून अफझल खान भेटीची जागा स्पष्ट दिसत आहे, पण खालून वरच्या गतिविधी समजत नाहीत. भवानी मातेचं मंदिर आधी इथे बांधायचं ठरलं होतं, पण भूमिपूजन करताना रुद्राक्षासारखं स्वयंभू शिवलिंग सापडलं. त्यामुळे शंकराचं मंदिर इथं स्थापन केलं. दर्शनानंतर त्या अफझल खान भेटीची वेळ आली होती. तम अंश पर कंडेज मी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. 9 नोव्हेंबरची रात्र सरली. दिवस उजेडला. दिनांक 10 नोव्हेंबर 1659. दुपारी 12ची वेळ आता आली आहे. असा मध्यंतीचा सूर्य त्यावेळीही वर आलेला असणार. एक सूर्य जो संपूर्ण जगाला प्रकाश देतो आणि त्याच वेळेला दुसरा स्वतंत्र सूर्य होताना तो या अफझल खान रूपी अंधकाराचा कायमचा विनाश करण्यासाठी चालला होता. महाराजांनी बघता बघता एखादा घोळेत सिंहाने कसा प्रवेश करावा तसा प्रवेश केला. अफझल खान म्हणतात, तो हाच काय? सगळे किल्ले माझ्या स्वाधीन कर आणि ये माझ्या भेटीला म्हणत अफझल खानाने आपली मगर मिठी पसरली. महाराज एक एक पाऊल टाकत त्या काळाच्या मिठीत जायला निघाले. अफझल खानाने ही संधी साधली. आपल्या डाव्या कुशीत महाराजांचं मस्तक जोरात दाबून धरलं, कट्यार बाहेर काढली आणि सरकन महाराजांच्या पाठीवर वार केला. तो वार यशस्वी होऊ शकला नाही, कारण की महाराजांनी आतमध्ये चिलखत घातलं होतं. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा एक क्षण तिथे घडला. आपल्या डाव्या हातातील वाघ नखांनी महाराजांनी अफझल खानाच्या पोटावर हल्ला केला. हा हल्ला अफझल खानाला इतका अनपेक्षित होता. अफझल खानाची मगर मिठी सैल झाली. महाराजांनी ही संधी साधून बिचवा नावाचं शस्त्र बाहेर काढलं. अफझल खानाच्या पोटावर अजून हल्ला केला. अफझल खान झोकांड्या खात कसा बसा शामियानाच्या बाहेर गेला. हा प्रकार सय्यद बंडांनी पाहिला. सय्यद बंडांनी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून जो माणूस आला, काय माणसाचं त्या वर्णन करावं, प्रसंग वदनाचं वर्णन शब्दात सांगता येणार नाही. त्याचं नाव आहे जिवाजी महाले आणि यांनी वरच्यावर सय्यद बंडाचा हात उडून टाकला. खानाची पालखी तेव्हा भुयांनी उचलली. अफझल खानला खाली पळून नेण्याकरता तेव्हा संभाजी कोंढाळकर अक्षरशः यमदूत बनून पुढे आले. त्यांनी अफझल खानाचे सर्व भुयांचे पाय एका फटक्यात कापून टाकले. अफझल खानची पालखी दाणकन खाली कोसळली. बघता बघता संभाजी कावजींनी अफझल खानचं मस्तक वेगळं केलं होतं. डोंगरापासून समुद्रापर्यंत स्वराज्य आता सर्व दिशांनी पसरत होतं. प्रतापगडाने तो आत्मविश्वास दिला. अफझल खानाचं शिर या बुरुजावर ठेवण्यात आलं होतं. प्रतापगडावर असणारी कबर ही बिना शिराची आहे. शिराची कबर राजगडावर आहे. त्या काळी दुर्बीण नव्हत्या, पण समोरून कोणतं सैन्य किंवा घोड्यावर कोणी येत आहे हे या बुरुजावर चढून घोड्यांच्या टापीची धूळ उडते ते हिथून दूरपर्यंत पाहता येत होतं. इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही या बुरुजाचा फोटो पाहिला असेल. सगळं काही ठीक चाललं होतं. मराठा साम्राज्याचा भगवा सगळ्यात उंच फडकत होता. पण तेव्हा काही दुर्दैवी घटना घडली. महाराजांचा देहांत खूप कमी वयात झाला. महाराजांच्या जाण्याने मुघल साम्राज्य एग्रेसिव्ह झाली होती
आणि औरंगजेबाने याला एका संधीप्रमाणे घेतलं. मराठा साम्राज्य जिंकण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले, पण त्यावेळीही पोर्तुगीज आणि मुघल मराठ्यांचा सामना करू शकले नाही, कारण अजून एक छत्रपती होते ज्यांनी त्यावेळी गोवा, कोकण अशा भागात पोर्तुगीज मुघलांना टक्कर देत होते. असं सांगितलं जातं त्यांनी फक्त लढाई केली नाही तर शत्रूचं घमंड तोडलं होतं. आणि असे महापुरुष होते छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवलिंगाची सतत पूजा करायची. ते शिवलिंग संभाजी महाराजांनी त्याची रोज पूजा होत राहावी म्हणून भवानी मातेच्या मंदिरात ठेवलं. पण बाकी गड किल्ल्याप्रमाणे याही ठिकाणी प्रश्न आहे पर्यटकांकडून होणाऱ्या कचऱ्याचा. कसं वनसमिती इथे आहे प्रतापगडला, त्याच्या माध्यमातून आम्ही जागोजाग डस्टबिन वगैरे बसवलेले आहेत आणि काही कर्मचारी सुद्धा ठेवलेले आहेत. जरी कोणी टाकले बाजूला तरी आम्ही ते उचलून याच्यामध्ये टाकतो. गड समिती मार्फत होणाऱ्या सुंदर सफाईच्या कामानंतरही ठिकठिकाणी कचरा निदर्शनास येतो. तुम्ही सांगा, महाराज हे सगळं बघून काय म्हणाले असते? आजच्या पिढीला महाराजांनी काय सल्ला दिला असता? आजची पिढी महाराजांचा आदर्शावर चालत आहे. कचरा पाहून हा विचार करता का या जमिनीवर आपल्या स्वराज्यासाठी रक्त व्हायला आहे? गड किल्ल्यावर गेल्यावर हा विचार येतो का मी ज्या दगडाला हात लावत आहे त्याला महाराजांच्या हाताचा स्पर्श पण झाला असेल? माझ्या